नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अवैध धंद्यांची। बातमी छापल्यामुळे पत्रकाराला झालेल्या मारहाणीची। पाटोदा येथील तहसीलदार आणि DYSP यांना निवेदन देऊन पाटोदा पत्रकार बांधवांनी केला निषेध। सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अंमळनेर पोलिसांनी तरुणाईला व्यसनाधीन करण्याची सुपारी घेतली। या मथळ्याखाली अवैध धंद्यांचा लेखापरीक्षण करणारी बातमी छापल्यामुळे दैनिक लोकनायकचे पत्रकार दयानंद सोनावणे यांना अवैध धंदे चालकांनी रात्री अंधारात गाठून मारहाण झाली आहे। या घटनेची रीतसर फिर्याद अंमळनेर पोलिसात दाखल केली आहे। मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी पाटोदा तहसीलदार तसेच प्रतिलिपीमध्ये DYSP यांना पाटोदा पत्रकार बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार सोनावणे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे ते मागे घेण्यात यावे असे निवेदन दिले। पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे, मात्र पत्रकार मारहाण कायदा असूनही त्यांची नोंद केली नाही। या निषेधार्थ पाटोदा येथील भाई विष्णुपंत घोलप महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादर मकराणी, अजय जोशी, अमीर शेख, सय्यद सज्जाद, मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्लाकृती समितीचे तालुकाध्यक्ष संजय सानप, शहराध्यक्ष हमीद खान पठाण, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गणेश शिवाळे, खंडागळे सोमनाथ, प्रदीप उबाळे, राम तांबे, हरदास शेलार, शेख जावेद, भोकरे पवन कुमार, अशोक भवर, सचिन शिंदेसह अनेक पत्रकार बांधवांसह निवेदनाद्वारे मागणी केली आहे।